सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातल्या विद्यार्थ्यांकडून आज संध्याकाळी रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित एका नाटकाच्या प्रयोगाचं आयोजन करण्यात आलेलं। जब वी मेट या नावाच्या नाटकात रामायणात काम करणाऱ्या कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता। ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेला भावेश राजेंद्र नावाच्या विद्यार्थ्याने नाटकाचं लेखन दिग्दर्शन केलं। मात्र या नाटकातल्या संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि प्रयोग उधळून लावलाय। यावेळी नाटकात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण देखील करण्यात आली आहे। त्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पोलीस तैनात करण्यात आले आहेत। तर पुणे विद्यापीठामध्ये हा प्रकार घडलेला आहे। अभाविपकडनं आक्षेप घेण्यात आला नाटकावर आणि नेमकं काय घडलं त्यावेळची ही काही दृश्य देखील समोर आलेली आहेत। मंदार गोंजारी आपल्याला अधिकची माहिती देतील। मंदार, नेमका किती वाजता हा प्रकार घडला, काय नेमकं घडलेलं होतं आणि सध्याची स्थिती काय? खरं तर हे प्रायोगिक नाटक होतं, प्रहसन होतं आणि पुणे विद्यापीठाच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातील विद्यार्थी हे त्या ठिकाणी वेगवेगळे प्रयोग करत असतात। त्यांनी वेगवेगळे प्रयोग करणंच अपेक्षित असतं आणि अशाच एका प्रयोगातून या नाटकाची संहिता लिहिण्यात आली होती। या ललित कला केंद्राचा विद्यार्थी असलेल्या भावेश राजेंद्रनी या नाटकाचं लेखन केलं आणि दिग्दर्शन देखील त्यांनीच केलं होतं। आणि रामायणामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचं वैयक्तिक आयुष्य कसं असतं, वैयक्तिक आयुष्यामध्ये हे कलाकार कसे वागतात, कसे बोलतात, याचं हे दाखवण्याचा या नाटकाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला होता। मात्र या नाटकाच्या संवादांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आणि आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत की हे नाटक सुरू असताना म्हणजे स्टेजवरती कलाकार हे नाटक सादर करत असताना अचानक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हे नाटक बंद पाडलं आणि त्या ठिकाणी जे कोणी नाटकाशी संबंधित विद्यार्थी होते त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, मारहाण देखील करण्यात आली। अश्विन, मंदार, या सगळ्या संदर्भात जसं आता आपण म्हणतोय की पोलीस तिकडे तैनात करण्यात आले, पोलिसांची नेमकी भूमिका काय आणि ज्यांना मारहाण झाली त्या विद्यार्थ्यांची प्रकृती कशी आहे? खरं तर मारहाण गंभीर अशा स्वरूपाची नाही, मात्र नाटकाचा प्रयोग पुण्यासारख्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित केंद्राचा बंद पाडणं याचे खूप गंभीर असे अर्थ आहेत आणि पोलिसांपेक्षा भूमिका महत्वाची आहे ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाची, कुलगुरूंची। ते याबाबत काय भूमिका घेतात की घेत नाहीत हे आपल्याला बघावं लागेल। मंदार, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।